बुलेटिनची सुरुवात राजकीय क्षेत्रातील बातमीपासून। बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत बहुमत दिलं। जनतेचे प्रश्न मांडत नाही तोवर यांची मातीच होणार। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विरोधकांची हीच अवस्था होणार असल्याचं आता हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। तर बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत बहुमत दिलं। जनतेचे प्रश्न मांडत नाही तोवर यांची मातीच होणार असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। त्या ठिकाणी कधी वोट चोरीचा मुद्दा, कधी ईव्हीएमचा मुद्दा, असे वेगवेगळे मुद्दे ते सातत्याने मांडतात। पण ज्यावेळी कोर्ट त्यांना म्हणतं पुरावा द्या, कवडीचा पुरावा देत नाही। ज्यावेळी इलेक्शन कमिशन त्यांना म्हणतं पुरावा द्या, एक पुरावा देखील देऊ शकत नाही। हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, अजूनही सुधारले नाहीत। तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे, हे या ठिकाणी भाकीत मी निश्चितपणे करू इच्छितो। खरं म्हणजे आपला हा विजयाचा रथ सातत्याने पुढे चाललेला आहे। मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे। जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत, जनतेत जात नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।